मुलींनो, तुम्हाला महत्तम साधारण विभाजक कसा काढायचा ते माहिती आहे. मला सांगा, महत्तम म्हणजे काय? सर्वात मोठा. हा, आणि त्याच्या विरुद्ध लघुत्तम? सर्वात लहान. शाबास. आता मला 6चा आणि 8चा पाढा लिहून म्हणून दाखवा बरं. तू आधी 6चा लिही. हा, आणि तू 8चा लिही. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सते 42, 6 अठे 48, 6 नवे 54, 6 दाई 60. 8 एके 8, 8 दुणे 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 सत्ते 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. शाबास. आता एक लक्षात घ्या, जो पाढा आपण लिहितो किंवा म्हणतो त्या पाढ्याच्या अंकांनी विभाज्य असलेल्या म्हणजेच भाग जाणाऱ्या संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात. बरोबर आहे? तू वाच बरं 6चा पाढा. हो. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 36, 6 सते 42, 6 अठे 48, 6 नवे 54, 6 दाई 60. शाबास. तू 8चा पाढा वाच. 8 एके 8, 8 दुणे 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 सत्ते 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. बरोबर, अगदी बरोबर. आता तुम्ही दोघींनी हा पाढा इथे समोर ठेवा बरं. हा, ठीक आहे. आता तू मला सांग, दोन्हीतील सामायिक विभाज्य संख्या कोणत्या? 24 आणि 48. हा, आता तू मला सांग बरं, यातला सगळ्यात लहान सामायिक विभाज्य कोणता? 24. बरोबर. हा, तर 24 हा लघुत्तम सामायिक म्हणजेच साधारण विभाज्य म्हणजेच लसावी आहे. दिलेल्या संख्यांचा लसावी काढणं म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणं. आलं लक्षात? चला, आपण आता काही उदाहरणं सोडवूया. ठीक आहे? पहिलं उदाहरण तू सोडव. चल. हा, मी सांगतो तुला. सूरजकडे 18 मणी होते, राजसकडे 36 मणी होते. ताईने त्यांना कमीत कमी मणी असलेले गट करायला सांगितले. ठीक आहे? मात्र तिने अट घातली की सगळे गट समान संख्येचे असले पाहिजे. तर प्रत्येक गटात किती मणी असतील? सांग बरं. मी 18चा पाढा लिहिते. 18 एके 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पाचे 90, 18 सक 108, 18 सते 126, 18 आठे 144, 18 नवे 162, 18 दाही 180. 36 एके 36, 36 दुणे 72, 36 त्रिक 108, 36 चौक 144, 36 पंचे 180, 36 सक 216, 36 साते 252, 36 अठ्ठे 288, 36 नवे 324, 36 दाहे 360. शाबास, बरोबर आहे. मी आता सामायिक विभाज्य सांगते. सांग. 36, 72, 108, 144 आणि 180. म्हणजे लसावी आला 36. शाबास. आता हे लक्षात ठेवा की दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा कधीही असू शकत नाही. वर आपण 18 आणि 36 यांचा लसावी काढला. लसावी होता 36. आता 18 आणि 36 यांचा गुणाकार जर आपण केला तर किती येतो? 648. आहे की नाही नियमाप्रमाणे? चला, आता अजून एक उदाहरण सोडवूया.
काव्या तू सोडवशील? चल घे, मी सांगतो तुला. 3 वेगवेगळ्या डब्यात लाडू होते. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातले लाडू 24 मुलांना आणि तिसऱ्या डब्यातले लाडू हे 12 मुलांना आपण वाटले. तर आता सगळ्यांना मिळून समान लाडू मिळाले. एकही लाडू शिल्लक उरला नाही. तर पहिला प्रश्न, प्रत्येकाला किती लाडू मिळतील? दुसरा, प्रत्येक डब्यात किती लाडू असतील? आणि तिसरा प्रश्न, 3ही डब्यात मिळून एकूण किती लाडू असतील? सांगू शकशील? हो. चल सांग. प्रत्येकाला किती लाडू मिळतील याच्यासाठी मला मसावी काढायला लागेल. आता मी या संख्यांचे सामायिक विभाजक काढते. 20चे विभाजक 2, 4, 5, 10 आणि 20. 24चे विभाजक 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24. 12चे विभाजक 2, 3, 4, 6 आणि 12. सामायिक विभाजक आहेत 2 आणि 4. म्हणजे मसावी आहे 4. याचा अर्थ प्रत्येकाला 4 लाडू मिळतील. शाबास, बरोबर आहे. आता मी लसावी काढते. म्हणजे मला या संख्यांचे विभाज्य काढायला लागेल. 20चे विभाज्य 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, 200, 220 आणि 240. 24चे विभाज्य 24, 48, 72, 96, 120, 144, 168, 216 आणि 240. 12चे विभाज्य 12, 24, 36, 48, 60, 72, 84, 96, 108, 120, 132, 144, 168, 180, 192, 204, 216, 228 आणि 240. आता यातले सामायिक विभाज्य म्हणजे 120 आणि 240. म्हणजे लसावी आला 120. दादा, लसावी आला 120. म्हणजे एका डब्यात 120 लाडू आहेत. त्यामुळे 120 अधिक 120 अधिक 120 म्हणजे 3 डब्यात मिळून 360 लाडू आहेत. बरोबर, अगदी बरोबर. चला, मग आता लसावी कसा काढायचा आहे तुम्हाला कळलेला आहे. हा, आता याची भरपूर उदाहरणं घरी सोडवा. चालेल? भेटूया पुढच्या वेळेला. आपण काय शिकलो? जो पाढा आपण लिहितो किंवा म्हणतो त्यात त्या पाढ्याच्या अंकांनी विभाज्य असलेल्या म्हणजेच भाग जाणाऱ्या संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात. दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे. स्वाध्याय, पुढील संख्यांचे लसावी काढा. 88 आणि 42, 50 आणि 100. उपक्रम, एखादा चौकोनी किंवा आयताकार असा जुन्या कपड्याचा तुकडा घ्या. त्याच्या सर्वात अरुंद अशा पट्ट्या कापा. अशा किती पट्ट्या निघतात ते पहा.